मोठी बातमी आहे। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार बनावट असल्याची माहिती आहे। एमपीएससी मधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे। पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटल्याचा बनाव केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तक्रारीचा ईमेल बनावट असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। बातमी अतिशय मोठी आहे। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी ही मोठी अपडेट आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून घेऊयात। विनायक, आपण पाहतोय पेपर फुटीची तक्रारच बनावट असल्याचं कळतंय, काय अपडेट या संदर्भात? बरोबर आहे। या पेपर फुटीची तक्रार जी आहे ती बनावट असल्याचं आता समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तशी एमपीएससी सूत्रांकडून माहिती मिळालेली पाहायला मिळते। या संपूर्ण तक्रार जे तिघेजण होते त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ऋषिकेश गांगुर्डे आणि त्याचप्रमाणे लोकेश पाटील, गौरव पाटील असे तिघेजण तक्रारदार होते। त्यातल्या दोघांनी काल रात्री ईमेल करून एमपीएससीला कळवलेलं आहे की ही जी संपूर्ण हा आरोप जो झालेला होता यामध्ये कुठेतरी ही तक्रार जी आहे ती खोटी करण्यात आलेली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि जो पेपर फुटलेला आहे या फुटलेला पेपर जो आहे त्याशी कुठलाही संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। जो सरकारचा पेपर होता, एमपीएससीचा जो पेपर होता आणि जे काही आरोप ज्या तिघांनी तक्रारदारांनी केले होते हे कुठेतरी हा संपूर्ण बनाव रचला गेला हे आता या संपूर्ण प्रकरणात उघड झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। तशी तक्रार किंवा ईमेलद्वारे जे गौरव पाटील जो आहे त्याचप्रमाणे लोकेश पाटील यांनी ईमेल जो आहे तो एमपीएससीला केला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी आरोप जे केलेले आहेत, ज्या तक्रारदारांच्या आधारे जे आरोप या संपूर्ण पेपर फुटीवरती केलेले आहेत या संदर्भातली ही अपडेट जी आहे ते समोर आलेली आहे। पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून हा संपूर्ण कट जो आहे तो रचला गेला असंही त्या तक्रारदारांनी आता स्पष्टीकरण जे आहे ते एमपीएससीला काल ईमेलद्वारे दिलं आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यामुळे कुठेतरी हे वेगळं वळण जे आहे ते या संपूर्ण प्रकरणात लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही संपूर्ण तक्रार जी आहे ती बनावट असल्याचं आता या संपूर्ण प्रकरणामध्ये उघड झालेलं आपल्याला दिसून येत आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर पेपर फुटल्याची तक्रारच बनावट असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे।